श्रीराम नमस्कार. आज 5 जून 2022 ध्यान चक्र कुंडलिनी भाग 36. ध्यान चक्र आणि कुंडलिनी ह्या भागामध्ये आपण ज्या तऱ्हेने किंवा जसं पुढं जात जातोय तसे विविध गोष्टींचे अंतर्रंग आणि बाह्य रंग हे उलगडत जाणार आहेत. एखादी टेकडी जेव्हा आपण चढतो, पर्वतीला आपण असं धरून चालू गेलो की जेव्हा त्या मंदिराच्या शेवटच्या पायरीवर आपण पोचतो तेव्हा आपल्याला एक मनाची चैतन्यमय, आनंदीमय किंवा त्रासिक अवस्था ही प्राप्त होते. ज्यांना त्या परमात्म्याचा दर्शनाची ओढ असते त्यांना तो चढ किंवा त्या पायऱ्या हे काहीच वाटत नाही. पण जे नुसतेच फिरण्यासाठी म्हणून आलेले असतात त्यांना त्या शेवटच्या पायरीपर्यंत जाता जाता नकोसं वाटायला लागतं. हा मनुष्य विचारांचा एक भाग आहे. मागच्या भागामध्ये सांगितलं की आपण ध्यान अवस्थेमध्ये जेव्हा आसनग्रस्त होणार आहोत तर तेव्हा आपल्या मनामध्ये, वैचारिकतेमध्ये आणि आपल्या देहामध्ये जे गुण सामावलेले आहेत, मद, मोह, मत्सर, माया, अहंकार, हे सगळे सोडून विरक्त अवस्था आपल्याला प्राप्त करायची. ध्यान लागणं, ध्यान शब्दाचा अर्थच असा आहे की ध्यान म्हणजे लक्षपूर्वक किंवा लक्ष देऊन केलेली गोष्ट. चक्र म्हणजे गतिमान ऊर्जा. पण ती गतिमान कशी? तर नियंत्रित. आणि कुंडलिनी म्हणजे मूलाधार चक्रापासनं कुंडल जिथं आपल्या कानाशी असतात, कानात असतात, तिथपर्यंत जी वाहिनी असते त्या वाहिनीचा, या षटचक्रांचा केलेला अभ्यास आणि त्याच्यावरचं नियंत्रण ह्याला कुंडलिनी म्हणतात. आणि ह्या चक्रांवर ज्यांचं कमांड प्राप्त होते, नियंत्रण येतं, तेव्हा त्याला म्हणतात की कुंडलिनी जागृत होणं. पण ध्यान अवस्थेमध्ये आपण जेव्हा बसतो तर काय सोडायचं आहे? मनुष्य जीवनच इतकं दगदगीचं झालेलं आहे की हजारो लाखो विचार क्षणोक्षणी मनामध्ये विविध गोष्टी उत्पन्न करत असतात. पण त्याचाही मार्ग आपल्या संतांनीच सांगितलेला आहे. आणि जशी दोन मनं असतात, सुमन आणि कुमन, या दोन्ही मनांपैकी आपल्याला काय निवडायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ध्यान अवस्थेमध्ये बसल्यानंतर शरीर जेव्हा, ध्यान अवस्था म्हणजे काय तर निर्विचार अवस्था असा त्याला काही जण म्हणतात की निर्विचार अवस्थेमध्ये एखाद्या गोष्टीवरती मन केंद्रित करणं. पण हीच ध्यान अवस्था ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली आहे ती की तुम्ही सर्व गोष्टी ज्या तुमच्यामध्ये मद, मोह, मत्सर, माया, अहंकार ह्या तुम्ही जर सोडल्यात, कमी केल्यात, तर तुम्हाला आपोआप त्या परमात्म्याचं दर्शन होणार आहे. मग परमात्म्याचं दर्शन होणं म्हणजे काय? तर सुख.
ध्यानाची अवस्था प्राप्त होणं म्हणजे काय, तर सुख. आणि सुख ह्या शब्दाला समानार्थी शब्द असेल तर पुरुषोत्तम आहे, की त्यात भगवंताची आपण एकाग्रता म्हणतो. की काही जण म्हणतात की नामस्मरण करा, एखाद्या देवतेचं, एखाद्या इष्टदेवतेचं किंवा एखादा ठराविक मंत्र तुम्ही तो जपलात. जपणं मनात आणि जपणं माळेवर. भौतिक कृती जपणं आणि मनामध्ये जपलं. ज आणि ज हा या शब्दाचा फरक आहे. मग जेव्हा आपण आत्मकेंद्रित होतो ध्यान अवस्थेमध्ये, ह्या षटचक्रांना आपण हम आणि क्षम बीजपाशी येऊन थांबलेलो आहे आणि या ध्यान अवस्थेपाशा दरवाजापाशी आपण आत्ता उभे आहोत, बैठकीतनं. शरीर बसलेलं आहे. 6 चक्र काय आहेत त्याचा अभ्यास केलेला आहे आणि आता परमात्म्याशी एकरूप होण्याची वेळ आलेली आहे. आणि हे एकरूप होताना आपल्याला ज्या कृती करायच्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. जेव्हा मनुष्य आता एक हम आणि क्षम बीज, एकाने प्रश्न विचारला की हम बीजाचा हनुमंताशी निगडीत आहे, तर क्षम बीज कशाशी निगडीत आहे. तर क्षम बीज, ह्या क्षम बीजातनं जेव्हा मंत्र उच्चार तयार केले जातात तर क्षौ हे बीज उत्पन्न होतं. ऊर्जा आपल्याला कशी वापरायची, वाईट वापरायची का चांगली वापरायची, दोन्ही गोष्टी असतात. एखाद्याला सहज गंमत म्हणून पाठीवरती थाप मारणं आणि त्याच हाताने मनामध्ये फक्त विचार चुकीचा, त्याच्याबद्दल द्वेष उत्पन्न होणं आणि त्याच हाताने त्याच्या पाठीवर मारणं, म्हणजे बलाचा जो विविधता आहे, फरक आहे. कृती तीच, पण जो मारतो किंवा ज्याला मारलं जातं त्याला ते कळतं की हे मजेने मारलंय का खरं मारलंय. ही जी अवस्था आहे तशी या क्षबीजाची अवस्था आहे, क्षम बीजाची. आणि ह्याचा मंत्र क्षौपासनं तयार होतो. क्ष, त्याच्यावरती 2 मात्रा, क्षौ. म्हणजे नुसता क्षला 2 मात्रा दिल्या तर क्षयी होतं. म्हणजे क्षा शब्द डोळ्यासमोर आणा आणि त्याच्यावरती मात्रा, म्हणजे क्षौ असा जर तुम्ही शब्दाचा उच्चार केला तर त्याच्यात र बीज हे अदृश्य बीज आहे आणि क्ष याचा अर्थ, आता प्रत्येक देवतेला एक एक शब्द दिलेला आहे. जसं रम हे अग्नितत्वाचं बीज आहे की अग्निदेवतेची जेवढी देवता आहेत त्यांच्यासाठी वापरतात. पण क्ष बीज आपण कधी विचार करतो का की क्षचं उत्तर काय. लहानपणापासून शाळेमध्ये आपण शिक्षक आपल्याला प्रश्न विचारत असतात की अमुक 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 अधिक अमुक अमुक गुणिले इज इक्वल टू क्ष, बरोबर क्ष. त्या क्षचं उत्तर सांगा. हा क्ष काय आहे, तर देवतेमध्ये क्ष हे नृसिंह बीज आहे. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की भक्त प्रल्हादानी आवाहन करून, विष्णूला आवाहन करून हिरण्यकश्यपूला जे मारलं गेलं, तर तो नरसिंह त्याचा खांबामधनं जो प्रवेश झाला ह्या पृथ्वी तलावावर, पृथ्वी तलावर नाही, पृथ्वी तलावावर, तो आकाशात नाही झाला, जमिनीत नाही झाला, मध्ये राहिला. म्हणजे जे दिसत पण नाहीये, आकाशात पण नाहीये, मध्येच आहे आणि गुप्त आहे, ते म्हणजे क्ष.
आपण क्ष हे अक्षर कायम खूप वेळ वापरतो, पण आपल्याला क्षचं म्हणजे उगाच ही सगळी अक्षरं बीजं नाही दिलेली. आपण रोजच्या जीवनात लहानपणापासून वापरत आलेलो आहे, पण माहीत नसतं. मग क्ष, र आणि आ म्हणजे जर तुम्ही जर उच्चार केलात तर क्षा असा त्याचा उच्चार व्हायला पाहिजे. पण र हा अदृश्य असल्यामुळे म्हणजे क्ष हे नरसिंह बीज आहे, र आणि हा रचा पाय मोडलेला आहे, रम नाही आहे, र आहे, हे ब्रह्मबीज आहे. आणि आहा हे जे बीज आहे हे तुम्हाला परिस्थिती दर्शवतं. म्हणजे मनाची जी स्थिती आहे, क्षम बीजाचा आपल्या मनाशी काय संबंध आहे, तर विचार हे मनामध्ये लोंबकळत असतात. ज्यांचे विचार अतिविचारी असतात ती माणसं, किंवा ज्यांची बुद्धीच चालत नाही, ज्यांना काही कळतच नाही, आणि ज्यांची अतिबुद्धी चालते, म्हणजे तो सुद्धा एक प्रकारचा ऱ्हास आहे. विजेचा बल्बला होणारा विद्युत पुरवठा हा कमी झाला तरी तो बल्ब फकफकणार आहे, आणि जास्त जर झाला तरी तो वीज प्रवाह जास्त दाबामुळे तो बल्ब जास्त पेटून म्हणजे त्याच्यात ऊर्जा जास्त उत्पन्न झाल्यामुळे तो जळू शकतो. म्हणून नियंत्रण असणं गरजेचं आहे. म्हणून ज्यांना ही अवस्था कायम अस्वस्थ अवस्था असते, निर्णय घेऊ शकत नाहीत, आणि घेतलेला निर्णय हा योग्य आहे का नाही हा जेव्हा प्रश्न पडतो, तेव्हा मनाची अवस्था ही या क्षौबीजासारखी असते. म्हणजे मध्ये टांगलेले असते, ना आकाश तत्व ना पृथ्वी तत्व. मग अशा वेळी अशा अवस्थेमध्ये नुसता ओम क्षौम एवढाच जप सांगितलेला आहे. ध्यानाची वेळ झालेली आहे, आजपासून ध्यान करायचं ठरवलेलं आहे. शरीर स्थित करायचं आहे, शरीर स्थिर करायचं आहे. मांडी घालून बसलेलो आहे, सहजासनामध्ये बसलेलो आहे, किंवा अजून पद्मासनात तुम्ही बसलेला आहात. पण आसन कुठलंही ग्रहण केलं तरी ते मनाशी किती जुळलं जातं आणि ह्या जीवाशी किती जुळलं जातं हे खूप महत्त्वाचं आहे. मग ओम क्षौम ह्या बीजाने ते जुळलं जातं, आणि मग मनुष्य देहामध्ये असलेला जीव आत्मा नाही, आत्मस्वरूप वेगळं, ती चैतन्य ज्योत वेगळी, आणि जीव हा वेगळा. एखादी गोष्ट आपण म्हणतो की अमुक अमुक रस्त्याने जात होतो आणि समोरनं माणूस आला आणि अगदी सुदैवाने अपघात होता होता वाचलो, नाहीतर जीवावरच बेतलं असतं. मग जीवावर बेतणं म्हणजे आत्म्यावर बेतणं का? तर नाही. मग जीव ही काय अवस्था आहे? जीवाच्या आकांताने हा ओरडला. जीवाला जीव देणारी माणसं हवी. जीवानिशी गेला, आणि जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे तोपर्यंत चैतन्य आहे. मग जीव ही काय अवस्था आहे ही ध्यानामध्ये पहिल्यांदा आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. की आपण जीवन शब्द जो आहे हा शब्द या जीवावरनंच आलेला आहे. मनुष्य काय जीवन जगत असतो म्हणजे काय? आपल्या देहामध्ये विचारांमध्ये उत्पन्न होणारी कंपनं
याचा स्व अनुभव घेणं म्हणजे जीवन जगणं आहे. आणि ही आपल्याला आपण काय म्हणतो की जीवाशिवाची भेट व्हायला हवी. म्हणजे आपल्या या देहाची, पण देह कुठला? तर सुबुद्धीचा देह, साधना केलेला देह, आणि जो परमेश्वर, जो भगवंत, जो पुरुषोत्तम ओळखू शकेल असा देह. आणि हा देह तयार होण्यासाठी मनुष्याला आपल्या जीवाची ओळख ही होणं गरजेचं आहे. एखादा जीव देतो, आपण म्हणतो का आत्मा देत्याने आत्मा दिला बरं का? तर आत्मा देत नाही. आत्मा चैतन्याचं, ऊर्जेचं एक स्थान आपल्या देहामध्ये आहे. पण जीव ते प्राणवायूचं उत्पन्न होणारी ते कंपनांचं ते स्टेशन आहे जे आपलं जीवन समृद्ध करतं. कसं? तर त्या भगवंताशी एकरूप करू. जीवाला एखादा मुलगा बाहेर जातो आणि घरी लवकर येत नाही, आई वडील शोधाशोध करतात आणि मग थोडासा उशिरा तो येतो. रागवलेले आई वडील असतात. वडील तर इतके रागवलेले असतात की कधी येतो मुलगा घरी आणि त्याला मी बदडतो असं झालेलं असतं. आणि त्याच्यामध्ये आई वडिलांचे वाद चालू असतात की अहो आधीच उशीर झाला आहे, त्याला तुम्ही बोलू नका, आधी येऊ तर दे, काय झालं ते तर बघा. वडील उलटं, नाही त्याला येऊ देच, उद्यापासून त्याचं बाहेर जाणं, खेळायला जाणंच बंद कर. म्हणजे जे कारण आहे ते बाहेर आहे, ते अजून आलं पण नाही आहे. पण जे नाही आहे त्याच्यावरनं इथं दोन व्यक्तींमध्ये वाद उत्पन्न होतात. जीवन कसं मनुष्य जगत असतो, जीवनाचं गंमत काय आहे ती आहे. आणि मग जसं ते मूल येतं आणि मग ते आईला कळतं की शर्ट फाटलेला आहे, काहीतरी लागलेलं आहे, पण ज्या क्षणी ती आई त्या मुलाला पाहते तेव्हा तिच्या जीवात जीव येतो. म्हणजे प्रेमाने एकरूपता होणे. आधी येते, ती मुलाला जवळ घेते आणि त्याला विचारते, तिला आधी जीवात जीव येतो. तिच्या मनाचं समाधान होतं की माझा मुलगा तर आला. पण ह्याच स्थितीमध्ये वडील काय करतात? वास्तविक वडिलांच्या सुद्धा जीवात जीव येतो, पण शिस्त ह्या अनुसारानुसार, ह्या नियमानुसार ते त्याला पहिल्यांदा दंडाला धरतात आणि म्हणतात कुठे गेला होतास, हे कपडे कसे फाटले, हे कोणी लागलं. आणि मग आई म्हणते अहो जरा थांबा, त्याला काय लागलं ते बघा, त्याला अगोदर मी हळद लावते, औषध लावते, त्याला घरात येऊ दे, हातपाय धुवू दे, मग त्याला तुम्ही विचारा. पण वडील नाही म्हणतात. मग ही गोष्ट काय आहे? तर आपल्या सर्वसाधारण जीवनामध्ये घडणारं हे जीवन आहे. आणि या जीवनामध्ये आपल्याला आपली वैचारिकता स्थिर करायची आहे. आणि मग तो मुलगा घरात येतो, मग वडिलांना सांगतो अहो माझी काही चूकच नव्हती, तो पलीकडचा आला, त्यांनी मागणं मला ढकललं आणि मी पडलो. आणि मग जे वडील त्या मुलावर अगदी कधी येतो घरी येतो आणि दोन धपाटे घालतो असं म्हणत असतात, तोच बाप, कारण तिथं वडील हा शब्द वापरून उपयोगच नाही, तोच बाप त्या मुलाला म्हणतो चल मला दाखव, मी बघतो. म्हणजे एका मिनिटा अगोदर आपल्या मुलाला मारायला तयार झालेला, उशीर झाला म्हणून त्याला शिस्त लावायला गेलेले वडील त्या क्षणी त्या जीवामध्ये, वडिलांच्या जीवामध्ये त्या मुलाबद्दल प्रेमाचा पाझर असतोच, पण तो आत्ता फुटतो आणि तो लगेच त्या मुलाला घेऊन तिकडे जातो. आणि बरोबर इथं आई उलटी भूमिका करते की अहो कशाला, जाऊ दे, सोडून द्या,
आणि दुसऱ्या विचाराची आई असते ती म्हणते जाऊन त्याला अजून 4 दणके द्या त्याला, ह्याला मारलं म्हणजे काय, वडिलांना अजून भडकवते. हे सर्व काय आहे, हे उदाहरण म्हणजे काय आहे, तर ही मनाची अवस्था आहे की क्षणाक्षणाला जी बदलत जाते आणि ही स्थिर होणं गरजेचं आहे. आणि ही स्थिर होण्यासाठी तुम्ही साधना केली, तुम्हाला कळलं, तुम्ही पुस्तक वाचलात, इंटरनेटवरती लेख वाचलेत, ध्यान कसं करावं, बसून पहिल्यांदा साधा प्राणायाम करावा, शरीर स्थिर करावं आणि एकाग्रता साधावी. पण ती एकाग्रता तेवढ्या सहजतेने साधणं सोपं नाही आहे. आधी मनुष्याच्या विचारांमध्ये असलेला हा जो जीव प्रकार आहे, हा काय करतो हे दाखवणारं कोणतरी पाहिजे, स्वरूप पाहिजे. आणि ह्याच्यासाठी सद्गुरूची आपल्या जीवनामध्ये असण्याची गरज ही नितांत आहे. की फक्त गुरु कशासाठी पाहिजे, तर मार्गदर्शन फक्त आध्यात्मिकदृष्ट्या करण्यासाठी असं नाही आहे. सर्वसाधारण जीवन, जीवाला आकार देणारा, आजूबाजूला कणाकणात परमेश्वर भरलेला आहे. आणि हा परमेश्वर कणाकणात जरी भरलेला असला तरी त्याला पाहायची दृष्टी ही मनुष्याकडे नसते, ओळखू शकत नाही. मग ती अवस्था, ते संस्कार हे गुरु करतात. आणि गुरु हा प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा आधार आहे, आधारस्तंभ आहे. वडील कसे असतात, मुलगा उद्योग करतो, एखादा पैसेवाला असेल तर त्याचा मुलं जरी शरीरयष्टीने किरकोळीत असली तरी किती समोर भला मोठा पैलवान असला तरी त्याच्याशी भांडणं करतात. का? कारण वडील पाठीशी आहे, वडिलांचा आधार आहे. काही जरी झालं तरी माझे वडील निपटवू शकतात हा त्याला विश्वास असतो, म्हणून ते उद्योग करतो आणि वाया जातो. म्हणून आधारसुद्धा असाच हवा की जो जीवनामध्ये धार आणेल. बघा, याच्यात एक साधी सिंपल गोष्ट आपण उदाहरण पाहू की एखादी सुरी असेल आणि त्या सुरीला जर धारच नसेल तर ती लिंबूसुद्धा कापलं जाणार नाही, बटाटासुद्धा कापला जाणार नाही. जीवन आहे, सुरीरूपी जीवन आहे, पण त्याला धार नाही आहे. आणि धार का नाही आहे? कारण त्या धारेला आधार नाही आहे. म्हणजे मनुष्य देह आहे, शिक्षित आहे, ध्यान कसं करावं याची माहिती आहे, सर्व तयार आहे. पण योग्य कृती येण्यासाठी आपल्या चैतन्यामध्ये ती धार उत्पन्न होणं गरजेचं आहे. ते फक्त गुरु करू शकतात. मग नुसते गुरुच पाहिजेत का? तर शिष्य पण तसाच हवा. नाही तर 2 दिवस जायचं आणि मग तिसऱ्या दिवशी जायचंच नाही. नियमितपणा हवा. म्हणून अगोदरच्या काळामध्ये गुरुकुलमध्ये का जायचं आहे, तर त्याच्यासाठीच जायचं. जीवन आहे, अगदी राजवाड्यात जन्मला तो, पण जीवनाला धार तेव्हाच येते जेव्हा गुरुरूपी आधार त्याला मिळतो. आणि त्यावेळी जर गुरु जर लाभला तरच तुम्हाला तो भगवंताचं दर्शन घडवणार आहे, नाहीतर जीवन हे फक्त प्रदर्शन राहणार आहे. प्रदर्शन जिथं मांडलं जातं तिथं अशा हजारो आपण बघतो. कुठेतरी गावाला गेलो किंवा आपल्या गावात आलं की ते प्रदर्शन मांडलेले असतात, कपड्यांचं, वस्तूंचं. आणि त्या प्रदर्शनामध्ये गेलं की सगळीकडं बडबड 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 गजबजाट चालू असतो.
निरनिराळ्या किमती. आणि आपण जाऊन बघतो, एखादी गोष्ट आपल्याला आवडते आणि ती जाऊन बघतो आपण, वा किती छान आहे, आणि आपल्याला आनंद होतो, वा मी ज्याला शोधत होते तीच ही. क्षणिक मनुष्य तिथं ओढला जातो आणि तिथं गेल्यावर जेव्हा त्याची किंमत बघतो, ती किंमत बघितल्यावर त्याला कळतं की ती खरेदी करणे एवढे पैसे आत्ता काही माझ्याकडे नाहीत. आणि जरी मी खरेदी केलं तरी ती तेवढी किमती नाही की मी खरेदी करावी. म्हणजे मन कसं, प्रदर्शन काय आहे हे आपण पाहतोय. क्षणिक आनंद पण कायम हळहळ. मन कायम अस्वस्थ राहतं. तिथं जाऊन घरी आल्यानंतर काय सुंदर प्रदर्शन होतं, काय एक एक साड्या होत्या, काय गालीचे होते, काय वस्तू होत्या, पण घेता आल्या नाही. हे प्रदर्शन झालं. मग जीवनाचं आपण म्हणतो की पाश्चात्य लोकांची संस्कृती आपण स्वीकारून सध्याची मुलं मुली हे प्रदर्शन मांडतात देहाचं आणि स्वतःची स्वस्थता घालवतात. म्हणजे प्रदर्शन ही अस्वस्थता निर्माण करते, पण दर्शन हा भाव उत्पन्न करते, तो सुद्धा प्रेमाचा आणि श्रद्धेचा. भगवंताचं दर्शन झालं, वा सुंदर, शेगावला गेलो, जाईपर्यंत तकमक. पण एकदा गाभाऱ्यामध्ये महाराजांचं दर्शन घेतलं, बस 9 तासाचा प्रवास विसरला क्षणात. कारण ते दर्शन हे ते प्रदर्शन नाही आहे. मग ध्यानाला बसताना आपल्याला दर्शन घडवणारी व्यक्ती म्हणजे फक्त सद्गुरू आहेत की माझं जीवन काय आहे, माझा जीव काय आहे हे ओळखणारा जो आहे, असा सद्गुरू आपल्याला लाभायला लागतो. किती धार लावायची आहे हे सुद्धा कळलं गेलं पाहिजे. कात्रीला सुद्धा धार लावताना किती धार लावायची हा त्या धार लावणाऱ्याला माहिती असतं. आपण म्हणतो चांगली लावा बरं का, उतरली नाही पाहिजे. बोथट होत नाही, धार जाते. तसं मनुष्याचं जीवन आहे. किती वेळा ती कात्री अशी आपण करतो आणि काय काय नको ते कापायला गेलं की मनुष्याचं जीवनातली धार जाते आणि तो निराधार होतो. म्हणून आधार पाहिजे. आपण अगदी कार्डसुद्धा वापरतो बघा, त्याला नाव आधार कार्ड दिलेलं आहे. आपल्या जीवनाचा तो आधारच आहे. फक्त ते घेऊन जा, तुम्हाला कुठेही जाता येईल, काही करता येईल किंवा तुमचं सर्व माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकेल. हा आधार आहे, सिद्ध आहे की या देहामध्ये काय आहे. आणि इथं एक उदाहरण सुंदर त्याच्यामध्ये एक सांगतो की कसं ह्या पद्धतीने जायला हवं. की आपण आज्ञाचक्रापर्यंत आल्यानंतर सहस्त्रार चक्रापर्यंत जाताना जी ध्यान अवस्था आपण प्राप्त करणार आहोत बैठक केल्यावर, मनुष्यानी जीवनामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले, तुम्ही मद मोह मत्सर अहंकाराला विजय प्राप्त करायला जाऊच नका. त्याच्यापेक्षा तुम्ही वैराग्य पत्करा. मग वैराग्य पत्करणं म्हणजे काय, तर आपल्याला आवडतीये ती गोष्ट आपण हळूहळू कमी करत जाणं. एखाद्याला वडा आवडतो, एखाद्याला मिसळ आवडते, एखाद्याला सिगरेट ओढायला खूप आवडते, एखाद्याला ड्रिंक करायला आवडतं, एखाद्याला अति सिनेमा, अति व्हिडिओ गेम बघायची सवय असते. पण ह्याच्यातनं जर तुम्ही सांगायला गेलं की हे ताबडतोब बंद कर, तर त्याचे दुष्परिणाम होतात. पण हळूहळू कमी करत गेलात तर एक दिवस असा येतो की त्याच्यातनं तुमची सुटका होते. आणि मग त्याला वैराग्य म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की जीवनामध्ये वैराग्य प्राप्त करा, सोडू नका. हळूहळू सोडलं की एक दिवस तुम्ही स्वतःहून सोडणार आहात. मोह
हा पाश व्हायच्या अगोदर तुम्ही सोडा. मोहाचा पाश कधी होतो? भुंगा जसा कमळामध्ये तो परागकण खायला जातो, आता लाकूड कुरतडणारा भुंगा मोहापायी त्या कमळात जातो आणि त्याच्यात इतकं गुरफटून जातो, इतका अडकून जातो की त्या मोहाचा पाश होतो आणि त्याला कळत नाही की त्या पाकळ्या कधी संध्याकाळी बंद झाल्या आहेत आणि त्या मोहापाशामध्येच त्याचा मृत्यू होतो. म्हणजे हे सिद्ध आहे, हे माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की मनुष्य मोहपाशामध्ये अडकला की त्याचा विनाश हा अटळ आहे. म्हणून माऊलींनी अजून एक गोष्ट त्याच्यात सांगितली, आपण पसायदानामध्ये बघितली होती. आणि त्यांच्या एक परवा असंच विचार करता करता विचार आला की ज्याच्यावर लोक PhD करतात, ज्याच्यावरती उत्तम लेख लिहिले जातात, पुस्तकं लिहिली जातात, आणि असं हे डॉक्टरेट मिळवतो आपण, पण हे सगळे विषय माऊलींनी कितव्या वर्षी लिहून ठेवलेला आहे आणि आपण आता त्याच्यावरती PhD करतात लोक. पण त्यांनी काय लिहून ठेवलंय, काय घ्यायचं आहे हे उत्तमरित्या सांगितलेलं आहे. मागही गोष्ट सांगितलेली होती की का, म्हणजे एक हा बोलता बोलता काल विषय झाला तर ते एकाने सांगितलं काय ते ठरलेलंच होतं की त्यांनी हा जन्म घेतल्यानंतर हे ज्ञान अमुक द्यायचंच आहे भगवद्गीतेचं. अगदी नक्की. पण फक्त माऊलींनी ज्ञानेश्वरीच लिहिली का? बाकी काहीच केलं नाही का? इतकं सोपं आहे की समाजाला ज्ञान देण्यासाठी वयाच्या 16व्या वर्षी त्यांचं ज्ञान देऊन पूर्ण झालं. ज्ञान देऊन पूर्ण झालं, पण त्या पूर्णत्वाची पावती काही त्यांना कोणाकडनं मिळू शकली नाही. इतका त्यांचा दुश्वास त्यावेळी त्या युगामध्ये केला गेला. म्हणून त्यांनी द्यायचं सोडलं का? तर नाही सोडलं. का सोडलं नाही? कारण असलेला आधार. आज जरी माऊलींच्या आपण दर्शनाला जातो, पालखीत जातो, पण हे कोणामुळं घडलं? तर निवृत्तीनाथांमुळे घडलं. गुरुस्थानी मानलं, मोठा भाऊ म्हणून नाही. ज्यावेळी मोठा भाऊ म्हणून त्यांनी भूमिका बजावली त्यावेळी आधार होता. पण त्याच भावाचा जेव्हा गुरु म्हणून त्यांनी बघितलं, वैचारिकता झाली, त्या आधारामध्ये धार आली. आणि जेव्हा जीवनामध्ये धार येते तेव्हा कुठलीही गोष्ट सहजपणे कापली जाते किंवा आपण त्याचं विभाजन करू शकतो. मग ध्यानामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी, मी का सांगतोय हे, कारण ही अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे. एखाद्या गोष्टीपर्यंत तिथपर्यंत जाण्यासाठी काय काय सोडायचं आहे आणि काय काय आपल्याला घ्यायचं आहे हे मुद्देसुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे. आणि त्या पायरीनीच ते येणं लक्षात गरजेचं आहे की योग्य शिक्षक, योग्य मार्गदर्शक आणि योग्य गुरु शिवाय तुम्ही ही साधना पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. म्हणून माऊलींनी सुद्धा तिथं त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये हा ध्यानयोगामध्ये ध्यानाचं जेव्हा त्यांनी उच्चार केला आहे तेव्हा सांगितलेलं आहे की डोळे उघडे ठेवून बघा गुरु कोणाला करायचा. आणि एक सोपं त्यांनी, एखादा आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीची किल्ली आहे, ती किल्ली त्यांनी माऊलींनी त्यातनं दिलेली आहे की तुम्हाला अडचण आहे ना की गुरु कोणाला करावा, मी तुम्हाला लक्षण सांगतो. आणि त्यांनी ज्ञानेश्वरीच्या ओवीत लिहिलेलं आहे,
दया तेथे धर्म, धर्मो तेथे सुखागमो, आणि सुखागमो तेथे पुरुषोत्तमो. ध्यान अवस्थेमध्ये ह्या माऊलींच्या ओव्या खूप महत्त्वाच्या आहेत या भागात, ज्ञानचक्रात, की सद्गुरू कसा हवा, ज्याच्या अंतःकरणात दया आहे असा हवा. मी गुरु आहे, समोरच्या माणसाने तुला येऊन त्रास दिला तर तू पण जाऊन त्याला त्रास दे असं सांगणारा गुरु नको. कुठं चुकलं आहे आणि त्यातनं योग्य शांततेचा मार्ग काय आहे, आणि तुला जरी थोडा त्रास झाला तरी तो तू स्वीकार मार्ग हे योग्य तऱ्हेने समजावून सांगणारा तो गुरु आहे. आणि ध्यानातली पहिली पायरी आहे मनाशी केंद्रित करताना दया तेथे धर्म. माऊलींनी सांगितलेलं आहे मनुष्याच्या अंतःकरणात दया हवी. या अंतःकरणात दया आहे. आपण एखादा येतो, आपल्याला धडक मारून जातो, एखादं आपल्या गाडीचं वाहनाचं नुकसान होतं, तर आपण म्हटलं की नाही ठीक आहे, ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे दया तेथे धर्म, म्हणून त्याच्यात मी शांत बसतो. तर तसं नाही आहे. मग इथं तुम्हाला भगवद्गीतेतली कृष्णनीती स्वीकारायला लागेल. तू कोणाला तरी उडवलेलं आहेस, त्याची ही परतफेड आहे, हे तुम्हाला मनाला स्वीकार. या गोष्टी इतक्या एकाला एक जुळून आहेत की तुम्हाला तुमचं मन काय स्वीकारतं आहे परिस्थिती याच्यावरती अवलंबून आहे सगळ्या गोष्टी होतात. मग नुकसान झालं तर कधीतरी माझ्या हातनं सुद्धा चूक झालेली होती, तेव्हा मी पळून गेलो होतो, हा विचार सुद्धा होऊ शकतो. आणि एकाही संतांनी, तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर महाराज असो, नामदेव महाराज असो, अजून कुठलाही संत घ्या, दया हा सगळ्यात मोठा गुण त्यांच्या अंतःकरणी होता. इतक्या लोकांनी तुकाराम महाराजांना सुद्धा त्रास दिलेला आहे पण कधी चिडले नाहीत. उलट त्यांनी, आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की ऊसाच्या त्यांच्या गाडीमधनं ऊस पळवून नेले आणि ऊस खाता खाता एका मुलाच्या दातातनं रक्त आलं, तर त्यांनी त्याला, तो मुलगा पळून जात होता, त्यांनी त्याला थांबवलं, आपल्या धोत्राने त्याचं तोंड, रक्त ज्याच्यात येत होतं ते पुसलं आणि म्हणले जरा थांब, थोडं तुला रस काढून देऊ का, म्हणजे तुला रस प्यायला, म्हणजे तो ऊस खाण्यासारखा होईल, बरं वाटेल. ही अवस्था जी निर्माण होते किंवा निर्माण असते तेव्हा देहाला स्थितता, स्थैर्यता यायला वेळ लागत नाही. पण एका क्षणात जर तुकाराम महाराजांनी चला हटा रे, मागं हे काढू नका, असं जेव्हा ते म्हटलं तर धाकानी काही मुलं गेली असती, नाहीतर काही त्यांना एखाद्यांना चिडवल्यासारखं होतं, ती मुलं अजून त्रास देतात. ही मनाची अवस्था आहे. पटकन स्वीकारलं तर परत कोण पाठीशी येणार नाही आहे. पण थोडा तरी प्रतिकार करायचा प्रयत्न केलात परिस्थितीशी तर ताबडतोब त्याच्यामध्ये अजूनही विचार उत्पन्न होणार आहेत आणि ते परत आपल्याकडे फिरून येणार आहेत. कारण मन निर्विचार करायचं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. कारण निर्विचार करायचंच नाही आहे, स्थिर करायचं आहे. त्या जीवाशिवाची भेट आपल्याला घडवायची आहे. आणि मग इथं मग माऊलीने सांगितलं दया तेथे धर्म. मग धर्म आहे, मग दया हा जिथं आहे, ज्याच्याकडं आहे तो धर्मानीच चालणारी व्यक्ती आहे. ती ही अगदी निर्विवाद की ज्याच्याजवळ दया आहे ना तो धर्माने चालणारच असला पाहिजे, असं होणारच नाही. एकही संत
अधर्माने वागलेला नाही आहे, सगळे धर्माला धरून वागलेत. आणि जिथं धर्म होता म्हणून तिथं पुरुषोत्तम होता. पण इथं माऊलींनी काय सांगितलं तुम्हाला ध्यान हे करताना, की दया तेथे धर्मो, धर्मो तेथे सुखागमो. मग दयेचा धर्म तुम्ही पाळलात तर सुखाचं आगमन तुमच्या जीवनामध्ये व्हायला वेळ लागणार नाहीये. ज्याच्यासाठी जे मन स्थिर करण्यासाठी मी आटापिटा करतोय, आटापिटा करतेय, त्याला वेळ लागणार नाहीये. कारण मद मोह मत्सर माया अहंकार आपल्याला सोडायचाच नाहीये. आपल्याला फक्त दया ही स्वीकाराची आहे आणि वैराग्य हे स्वीकारायचं आहे. वैराग्य म्हणजे कुठले? भौतिक गोष्टीत अडकलेल्या आपण ज्या पदार्थांमधनं, भौतिक गोष्टीतनं आपलं मन बाजूला करणं, हळूहळू बाजूला करणं, त्याला वैराग्य म्हटलेलं आहे. वैराग्य प्राप्ती म्हणजे तोच अर्थ झाला. आणि मग ह्या धर्मातनं, म्हणजे जिथं धर्म आहे तिथं पुरुषोत्तम आहेच आहे. पांडवांच्या बाजूनी श्रीकृष्ण होता, कारण पांडव हे धर्माच्यासाठी लढत होते, राज्यासाठी लढत नव्हते. आणि कौरव हे राज्यासाठी लढत होते. म्हणजे इथं अजून एक गंमत अशा आहे की कसं मन अस्वस्थ व्हायची कारणं कशी असतात बघा. की कौरव हे राज्यासाठी लढत होते, म्हणजे पैशासाठी लढत होते, त्या संपत्तीसाठी लढत होते. पण इथं पांडव हे फक्त धर्मासाठी लढत होते. म्हणजे मनुष्याकडं पैसा असणं ही गोष्ट वेगळी आहे आणि मनुष्याकडं लक्ष्मी असणं ही गोष्ट वेगळी आहे. विषयांतर थोडंसं होत आहे, पण आपल्याला विषयाला धरूनच हा उदाहरण आहे. विषयांतर झालं तरी की दिवाळीमध्ये पैशाचं पूजन होत नाही तर लक्ष्मीचं पूजन होतं. जे अस्वस्थता निर्माण करतोय तो पैसा. आणि का अस्वस्थता निर्माण करतो? कारण तिथं पुरुषोत्तमाचा वास नसतो. कारण जिथं नारायणच नाही तर तिथं लक्ष्मी येईलच कशी? आणि मग नारायणाची स्थिती किंवा नारायणाचं स्थान कुठलं? तर मग परत इथं दया तेथे धर्मो, धर्मो तेथे सुखागमो आणि सुखागमो तेथे पुरुषोत्तमो. मनामध्ये दया उत्पन्न होणं. दया उत्पन्न होणं म्हणजे काय? एखाद्याला आपण रस्त्यावरनं चाललेला माणूस उपाशी असेल, अरे दया उत्पन्न झाली, त्याला दिले 2-5 रुपये, तर ही दया नाही आहे. तुम्ही काहीच देत नसता, तुम्ही देणं असता तो माणूस घेऊन जातो त्याचं, तो परत दिसत पण नाही. दया म्हणजे समोरच्याला माफ करणं. फाशी झालेला कायदे काय करतो? दयेचा अर्ज करतो, माफ करा. गुन्हा, शासन आणि चूक मनुष्य जीवनामध्ये अगदी लागून येतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये मनुष्य चुकत असतो, पण त्याला माफ करणं हे सगळ्यात मोठं तुम्हाला महत्त्वाचं जी गोष्ट असते ती फक्त सद्गुरूच करू शकतात. एखादी गोष्ट घडवण्यासाठी त्या गुरुला पण माहिती असायला लागतं की शिष्य किती काय काय करू शकतो. उद्योग अगदी काय सगळे चांगलेच नसतात. मग त्या विद्यार्थ्याला, त्या शिष्याला जागेवर आणण्याचं काम तो सद्गुरू करत असतो. पण ह्याच्यासाठी त्या सद्गुरूच्या अंतःकरणात पहिल्यांदा दया असायला हवी, तेव्हा तो हे करू शकेल. कारण भगवंत जसा बाजूला आहे तो लगेच त्याचं दर्शन होत नाही. ते तुम्हाला सद्गुरूंच्या मार्फतच होतं किंवा संतांच्या मार्फतच होतं. ते परस्पर होऊ शकत नाही दर्शन, कारण ते ज्ञानच नाही. BCom झालेलं आहे, डिग्री घेतलेली आहे, डॉक्टरेट झालेली आहे, पण भगवंत ओळखाचं ज्ञान नाही आहे.
आणि मग ते ज्ञान तुम्हाला तोच सद्गुरू देऊ शकतो की जो त्या परमात्म्याशी एकरूप आहे, आणि तोच सद्गुरू देऊ शकतो जो दयावान आहे, दयाशील आहे, आणि जो ज्याच्याकडे दया आहे तो अगदी डोळे झाकून धर्माच्या अनुसरणीच वागलेला आहे आणि वागत असणार आहे. सर्व संत हे धर्माला धरून वागणारे होते. आणि मग जो मनुष्य धर्माने जे लिहून ठेवलेलं आहे त्या रस्त्यावर चालतो, त्याच्याकडे सुख ऑटोमॅटिक येतं. त्याला वेगळं सुख हे कमवायची किंवा गोळा करायची गरज लागत नाही. क्षणिक असतं ते सुख नसतं. म्हणून परत पहिल्या याच्यामध्ये की माणसाला जीवनामध्ये प्रदर्शन घडवायचं आहे का दर्शन घडवायचं आहे हे महत्त्वाचं असतं. पण जर दर्शन हवं असेल तर ह्या अनुक्रमानेच जायला लागेल. मनामध्ये दया भावना यायलाच पाहिजे. मांडी घालून बसल्यावर आसन ग्रहण केल्यानंतर हेवे दावे तुम्हाला त्या आसनाबरोबरच सोडायला पाहिजेत. म्हणजे मनातले विचार तुम्हाला तिथं टाकून द्यायला हवेत. कारण तेच जर घेऊन बसलात, आत्ता दुपारी असं झालं, आत्ता संध्याकाळी असं झालं, ह्यांनी मला हेच दिलं नाही, त्याची माझ्या बिझनेसचं अमुक अटेंड करायचं राहिलं, ह्यांनी मला पैसेच दिले नाही, ह्यांनी दळणच नीट दिलं नाही, हे सर्व विचार जर तुम्ही विकार, हे सर्व प्रदर्शन तुम्ही मांडून बसलात. आपण म्हणतो ना, काय प्रदर्शन मांडून बसलाय, ही अस्वस्थता निर्माण करते. पण तेच मूल किंवा तोच विद्यार्थी शांतपणे बसला तर त्याला समोरच्याला सांगायला लागत नाही की हा आसनग्रस्त आहे. ग्रस्त म्हणजे ग्रासणं, आणि ज्याच्यामध्ये आसन म्हणजे श्वासाचं स्थिरता. आसन ग्रहण करा म्हणजे श्वास स्थिर करा. मग जो आसनग्रस्त व्यवस्थित असतो त्याला सांगायला लागत नाही की हा आसनग्रस्त आहे. आपण म्हणतो तिकडनं बरोबर बडबड करू नका. आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि आपण म्हणतो की इथं हे करू नको, ती माणूस बघ तिथं ध्यान करतोय. कसं ओळखतो? 4 माणसं बसलेले असतात पण आपण बरोबर ओळखतो की हा ध्यानस्थ आहे, हा व्यवस्थित बसलेला आहे. कारण त्याचं प्रदर्शन तो मांडत नाही, त्याचं दर्शन त्याच्या चेहऱ्यावरनं, त्याच्या अंगयष्टीवरनं आपल्याला कळतं की हा किती त्या शक्तीशी जोडला गेलेला आहे. हे ओळखायला आणि ही स्थिती आपल्याला प्राप्त करायची आहे. आणि म्हणून आपल्याला सद्गुरूंचं योग्य मार्गदर्शनाचं जीवनामध्ये आवश्यकता का आहे तर ती त्याच्यासाठी आहे. जो दयाशील आहे, दयाशील म्हणजे फक्त दयाळू नाही, माझ्यामध्ये असलेले प्रत्येक अवगुण हा तो त्या क्षणापुरते डोळे झाक करून त्या अवगुणांचा गुणामध्ये रूपांतरित जो करतो तो दयाशील झाला. परत येऊन शेवटी ज्ञानेश्वरांपाशीच येऊन टाकतो, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढव. प्रेम वाढायला सांगितलेलं आहे. रती म्हणजे प्रेम. माणूस मराला सांगितलेलं नाही आहे. का माऊली जगद्गुरू आहेत, त्याचं कारण हे आहे, इतकी दया. आणि ही दया आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न करायची आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एखाद्याने मागितलं नाही, अरे मला जर बघू रे तुझा मोबाईल बघू, हे घे बरं का, नाही नको, तुला काय करायचं आहे. म्हणजे क्षणोक्षणी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण अस्वस्थता निर्माण करत असतो. आणि ही अस्वस्थता, आणि गंमत काय होते, ह्याच्यातनं परमेश्वर सुटला का, परत थोडंसं विषयांतर होतं. मोहामुळे सुटलं का परमेश्वर? नाही. रामायणात उदाहरण वाचतो, सीतेला मोह झालाच सुवर्णमृगाचा. बरं, सीतेला बायकोला मोह झाला, मग प्रभू रामचंद्रासारखा व्यक्ती जो मर्यादेचा पुरुषोत्तम आहे तोही त्याच्या मागे धावला. कशासाठी? तर बायकोच्या हट्टापायी. म्हणजे मगाशी मोहपाशाचं भुंग्याचं उदाहरण सांगितलं तसं इथं सीतेच्या बाबतीत झालं.
पण ही सीता म्हणजे हेच उदाहरण, हा दयाळूपणा कधी दिसला तिचा? हा मग अगोदर मोहात अडकली, पण ज्यावेळी कळलं की हा मोह नव्हता, हा भ्रम होता, म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्र सुद्धा त्याच्यामध्ये अडकले आणि ज्या राक्षसी वृत्तीने या सीतेचं हरण केलं. मग ती राक्षसी वृत्तीने काय केलं सीतेला? सोन्याच्या विलासामध्ये राहण्याची हे केली, ती नाही राहिली, ती अशोकवनात आनंदी राहिली. रावणाने पाहिलं राजकन्या आहे, ही राहूच शकणार नाही अशोकवनामध्ये, कारण जिला सुखाची सवय असते ती असे प्रसंग कसं हे करेल आणि आपोआप आपल्याकडे येईल. ही रावणाची नीती होती, पण तो फसला. कारण त्यावेळी सीतेला आठवण झाली, जाणीव झाली की मी मोहात अडकले आणि स्वतःचा नाश करून घेतला, आता तरी आपल्याला व्यवस्थित वागलं पाहिजे. म्हणजे मनुष्याला जेव्हा तुमच्या मोहाच्या गोष्टी जेव्हा कळतात, म्हणजे हे सांगायचं कारण का मध्ये परत विषयांतर करून, की परमेश्वर सुद्धा त्यातनं सुटलेला नाही आहे. पण ज्या क्षणी ही उदाहरणं का आपण घ्यायची, तर आपल्याला अवस्था कशी प्राप्त करायची आपली, ते कसं शिकायचं आहे, ती ह्या उदाहरणांमधनं कळतं. मग सद्गुरू तुम्हाला ते सांगतात की तुझं अमुक चुकलंय बरं का, तू असं कर, तुझं तमुक चुकलंय बरं का, तू असं कर. वेळेप्रसंगी तुम्हाला ते ओरडतात सुद्धा, वेळेप्रसंगी तुम्हाला ते शिक्षासुद्धा करतात. पण म्हणून केलेली शिक्षा ही सद्गुरूंची शिक्षा नसून तुमच्यावरती केलेला एक प्रकारचा संस्कार असतो. आणि मग जेव्हा तुमच्या मनामध्ये दयाशील भाव उत्पन्न होतो, मग तेव्हा तुम्ही धर्माने वागायला लागता. मग तुम्हाला कळतं नाही खरंच आहे, यांनी सांगितलं तेव्हा कळलं आपण किती चुकीचं वागत होतो. आपण खरं वागलं पाहिजे, खरं बोललं पाहिजे, धर्माला अनुसरून वागतात. आणि मग धर्माला अनुसरून मनुष्य जेव्हा वागायला लागतो, तेव्हा परत दया तेथे धर्मो धर्वो तेथे सुख आगमनो, सुखागमो. सुखाचं आगमन आपोआप होतं, तुम्हाला वेगळं सुखाची वाढ बघायला लागत नाही. आणि जिथं सुख आहे, जिथं दया आहे, जिथं मनाची शांती आहे, तिथं माऊली म्हणतात दया तेथे धर्मो, धर्मो तेथे सुखागमो, सुखागमो तेथे पुरुषोत्तमो. तिथं पुरुषोत्तम आहे, तो पांडुरंग तिथं आहे. आणि मग पांडुरंग तिथं असेल तर अर्थातच न सांगता लक्ष्मी तिथं असणारच. म्हणजे काय झालं, पैसा झाला का, तर नाही. लक्ष्मी ही जशी चंचल आहे तशी ती नारायणाबरोबर आहे. आणि तुमच्या घरामधलं वातावरण काय ह्याच्यासाठी निगडीत आहे. सुखागमो तेथे पुरुषोत्तमो म्हणजे काय, की घरामधलं वातावरण आपण किती शांततेने जे आहे त्याच्यामध्ये सुखासमाधानाने वागतोय, याचं आचरण प्रत्येक मनुष्याने हे पहिल्यांदा करायला हवं. कारण भगवंत तिथेच राहणार आहे की ज्या घरामध्ये सुख आहे. सुख म्हणजे घरामध्ये AC, TV, फ्रीज, गाड्या घोडे दागिने असणं नाही. वैचारिकता जो मनुष्य सुखी आहे तिथंच पुरुषोत्तम आहे. पण जो मनुष्य सारखा त्रासलेला आहे, ग्रासलेला आहे, तिथं तो पुरुषोत्तम थांबेल कसा. तो म्हणतो काय ह्याला इतक्या कटकटी आहेत, ह्याचं माझ्याकडे कधी लक्ष जाणार. आणि मग तिथं तो पुरुषोत्तमही थांबत नाही. आणि मग पुरुषोत्तम नसल्यावरती तिथं लक्ष्मी पण वास करत नाही. बघा कित्येक माणसं अशी असतात, प्रचंड कष्ट करत असतात, दिवस रात्र कष्ट करत असतात, पण काही झालं तरी धन काही त्यांच्याकडे साठवू शकत नाही. कारण का, वैचारिकतेने अस्वस्थता. मी इतकं कमवतोय, सकाळ 5 वाजल्यापासून मी काम करतो ते संध्याकाळी 11पर्यंत करत असतो, वन, पण काय जवळ धन काय साठत नाही आहे. कारण काय, की तू पैशाच्या मागं लागलास, मनाच्या स्वास्थ्याच्या पाठीमागं लागलेला नाही आहेस.
पैसा साठवून तू वस्तू गोळा करू शकणार आहेस. जो आनंद क्षणिक आहे ते प्रदर्शन तू लोकांना दाखवू शकणार आहेस की माझ्या घरी मी अमुक घेतलं, तमुक घेतलं, तमुक घेतलं, ते बघायला या. पण घरातल्या असणाऱ्या त्या पुरुषोत्तमाचं दर्शन तू घडवू शकणार नाहीस. आणि ज्या घरामध्ये गुरुतत्वाचा आधार आहे, गुरुची कृपा आहे, त्या घरामध्ये गेल्या गेल्या सांगायला लागत नाही, तिथं कळतं, तिथलं पाणी, तिथलं अन्न, तिची चवसुद्धा आपल्याला कळते की इथं गुरुचा वास आहे, इथं भगवंताचा वास आहे. हे सांगायला लागत नाही, कारण ते वातावरण ती गोष्ट सांगूनच जाते की हे घराणं सुखी आहे. आणि मग जिथं सुख आहे, एकदा अजून एक याच्यामध्ये एक उदाहरण आत्ता आठवलं म्हणून एक गंमत सांगतो. एक उदाहरण सांगतो, थोडं विषयांतर करून उदाहरणे पण सांगतो की गंमत कशी असते, देवाची सुद्धा कशी गंमत असते. नामदेव महाराज सगळ्यांनाच माहिती आहे, प्रवचन कीर्तन करायचे पांडुरंगाचं, रोज पांडुरंगाच्या दारात कीर्तन. आणि एक दिवस बहुतेक नामदेवांच्या बायकोचं नाव गिरजाबाई असावं असं मला आत्ता आठवतंय, वाटतंय, चुकलं तर क्षमा करा. आणि ती म्हणते रोज जाता, रोज त्या पांडुरंगाशी जाऊन दर्शन करता, रोज तिथं प्रवचन करता, एवढा वेळ घालवता, कधी तो तुमच्यासाठी येतो का वरी? झालं. नामदेव महाराज म्हणतात की नाही, आज ठीक आहे, आज पांडुरंगाला सांगणारच, दिवाळी आली आहे, घरी ये. जातात. आणि पांडुरंगाला सांगतात की पांडुरंगा असं कर, ह्यावेळी दिवाळीच्या वेळी तू पाडव्याच्या दिवशी तू आमच्या घरी ये. आणि मग पांडुरंग म्हणतो, अरे कसं शक्य आहे, इथं मला एवढे दर्शनाला लोक येतात, त्यांना सोडून तुझ्याकडे कसं येणार? तो म्हणतो, हे बघा, मला काही सांगू नका, एवढ्या वर्ष मी तुमच्यासमोर मी प्रवचन कीर्तन करतोय, मी काही बोललो का? नाही आलात तर मी सोमवारपासनं, म्हणजे येत्या काही दिवसांपासनं प्रवचन कीर्तन बंद करीन. झालं. तो पांडुरंग म्हणतो, असं कसं चालेल? ज्याच्यामुळं माझी ओळख आहे, नामामुळं माझी पांडुरंगाची ओळख आहे, ते नामच जर नसेल तर पांडुरंगाला कोण ओळखेल? आणि तो म्हणतो, ठीक आहे बाबा, येतो, पण जास्त वेळ काही खाऊ नकोस, येणार, तुला काय करायचं ते कर आणि लगेच निघून येणार म्हणला. भक्तांचं इथं अडवणूक होता कामा नये. दार दिवाळी येते, पाडव्याचा दिवस उजाडतो. अर्थात पुरुषोत्तम आले म्हणजे लक्ष्मी ही आलीच. आईसाहेब विठ्ठलांबरोबर नामदेवाच्या घरी येतात आणि अतिशय सुंदर वर्णन त्याचं केलेलं आहे नामदेवाने, की लक्ष्मीचं वर्णन कसं असावं. समृद्धी, सुख ओळख, म्हणजे एखाद्या घरातल्या स्त्रीनी अंगावरती जेव्हा आभूषणं दागिने धारण करते तेव्हा त्याचं दर्शन होणं गरजेचं असतं, त्याचं प्रदर्शन होणं गरजेचं नसतं. कारण प्रदर्शन जास्त होतं, दर्शन होत नाही. आणि इथं साक्षात लक्ष्मी नामदेवाच्या घरी येते, त्याचं वर्णन नामदेव महाराजांनी केलं. काय तो साज, कानामधलं, गळ्यामधलं, नाकात नथ, असं सगळं त्या लक्ष्मीचं वर्णन. आणि लक्ष्मीचं वर्णन कोणाशी कंपॅरिझन करणार, कोणाशी बरोबर आहे? लक्ष्मी लक्ष्मीच. पण इथं गंमत अशी होते की पांडुरंगाला असं वाटतं की आपलं जीवनभर ह्या आपण पत्नीबरोबर राहतो याची जरा मजा करावी. आणि तो म्हणतो, असं कर नामदेवा, तू ओवाळाची तयारी कर, आज पाडवा आहे, तेव्हा तुझ्या पत्नीबरोबर जशी तुला ओवाळेल तशी माझीही बायको मला आज ओवाळेल. म्हणतं ठीक आहे. आणि ती तयारी करत असताना इथं पांडुरंग काय करतो, अशी विविध रूपं घेतो. ताट करून आईसाहेब येतात, रुक्मिणी, आणि बघते, इकडं पांडुरंग, तिकडं पांडुरंग, तिकडं पांडुरंग, तिकडं पांडुरंग, ह्याच्यातले माझे कुठले? माझा नवरा नक्की कुठे आहे? मी ओवाळू नक्की कोणाला?
मग जी पत्नी एवढ्या 10 जणांमध्ये आपल्या पतीलाच ओळखू शकत नसेल तर त्याचा उपयोग काय? आणि ती जे पुढं प्रसंग पडतो, वेच येतो की मी ओळखू कशी आहे ना, सगळेच सारखे. आणि मग ती नामदेवाला म्हणते, नामदेवा तू मला मदत कर, तू सांग. नामदेव महाराज म्हणतात, आईसाहेब मी काय सांगणार, अहो अख्खं आयुष्य तुम्ही त्यांच्याबरोबर घालवलं, माझ्यापेक्षा तुम्हीच जास्त ओळखता. तर ते म्हणते नाही, मी नेहमी गप्पा मारायला बसले की म्हणतात की नामाशिवाय मला कोणी ओळखू शकणार नाही, तू ओळखून दाखव. बघा, एखाद्या उदाहरणातनं आपल्याला ज्ञान कसं प्राप्त होतं. नामदेव महाराजांच्या घरामध्ये घडणारी घटना, पण भगवंत आपल्या पत्नीला लक्ष्मीला म्हणतात की नामाशिवाय मला कोणी ओळखू शकणार नाही, जे आज आपण नामस्मरण करतो म्हणतो त्याला. बस आता नामदेव महाराजांना आईसाहेबांचा हा आदेश येतात आणि ते म्हणतात, ते बघा हे समोरचे जे आहेत ना हे तुमचे. आधार काय म्हणते? ती म्हणते त्यांच्या हृदयात बघा. कारण मनामध्ये मी जेव्हा पांडुरंग जेव्हा म्हणतो तेव्हा जसं हृदय धडधडतंय आणि ते हृदय धडधडताना जे दिसतंय तोच तुमचा नवरा. ह्या गोष्टीचा मतितार्थ असा आहे. मग ती नंतर त्यांचं ओवाळणी वगैरे होतो, ही भाग वेगळा, हा नंतरची गोष्ट येते. पण नामदेव महाराजांचं जे मत आहे की नामस्मरणामध्ये, नामामध्ये, नाम जेव्हा घेतो खरा भक्त त्या भगवंताचं, तेव्हा त्या भगवंताचं हृदयसुद्धा धडधडल्याशिवाय राहत नाही, तेव्हा ओळखतं. म्हणून तिथं पांडुरंग लक्ष्मीला म्हणतो, कळलं नामाचं महत्त्व काय. आणि हे उदाहरण जसं नामदेव महाराजांच्या बाबतीत घडलं, तसंच इथं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. ध्यान योगाच्या ह्याच्यामार्फत ध्यानाबद्दल जेव्हा माऊलींनी लिहिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की सुखाचं आगमन जिथं झालेलं आहे तिथंच फक्त हा पुरुषोत्तम येणार आहे. आणि ह्या पुरुषोत्तमाबरोबर आपल्याला एकरूप कसं व्हायचं आहे. आज्ञाचक्रामधलं हमबीज आणि क्षमबीज याच्यातनं जेव्हा आपण आता त्या ध्यानाच्या मार्गी लागलेलो आहे तेव्हा सद्गुरूचा आपल्याला किती आधार लागणार आहे, सद्गुरूंच्या विचारांचा किती आधार लागणार आहे. सद्गुरू म्हणजे कोण, तर तुम्हाला जे मार्गदर्शन योग्य पद्धतीने करणार आहे ते. आणि त्यांचा गुण काय, तर त्यांच्याकडं दया आहे. आणि जे दया आहे आणि ते नक्कीच धर्माने चालतायत तर ते. म्हणून ध्यान अवस्थेमध्ये जेव्हा मनुष्य पहिली पायरी चढतो तेव्हा या देहाला स्थिरता, मद मोह मत्सर माया अहंकारपासनं दूर न करता एका गुणामुळे बाकीचे गुण गळून पडतात, ती अवस्था प्राप्त करून देणारा सद्गुरू प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि ही अवस्था पुढं कशी जाते आणि ती देहाला कशी स्थिर करते हे पुढील भागात पाहू. श्रीराम.